लाखपर्यंत DBT होत असतो। जानेवारीचं जे DBTची प्रोसिजर आम्ही कालच सुरू केलेली आहे। माझी लाडकी बहीण जी योजना आहे ती 1500चा हप्ता त्यांना जो दर महिन्याला आपण देतो त्या संदर्भातला आहे। साधारणपणे ती DBTची प्रोसिजर पूर्ण व्हायला 5 दिवसाचा कालावधी लागत असतो आणि अशा पद्धतीने ते पुढच्या 3 दिवसामध्ये उर्वरित जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा होतील। ज्यांनी EKYC करत असताना चुकीचे ऑप्शन निवडले आणि त्याच्यामुळे त्यांची EKYCची प्रक्रिया ही पूर्ण होऊन सुद्धा नोंद होत नाहीये, त्यांच्यासाठी आम्ही 31 मार्चपर्यंतची मुदत दिलेली आहे आणि 31 मार्चपर्यंत त्यांनी ती त्या ठिकाणी दुरुस्ती करावी आणि त्यांना आधी जो लाभ सुरू होता तो त्या पद्धतीने त्यांना तो केला जाईल। अशा महिलांसाठी पुन्हा नाही, आम्ही साधारणपणे ही जी ऑगस्ट महिन्यामध्ये EKYCची प्रक्रिया सुरू केली, त्याला परत ऑक्टोबर महिन्यामध्ये मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्याला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। 6 महिन्यापर्यंत EKYCचा कालावधी होता। आपण इतर योजनांचा जर तपशील घेतला तर EKYCसाठी आत्तापर्यंत 6 महिन्याची मुदत ही कुठल्याच विभागाने दिली नव्हती। ती पहिल्यांदा महिला व बालविकास विभागाने या लाडकी बहीण योजनेसाठी दिली आणि आत्तासुद्धा आम्ही 31 मार्चपर्यंतची मुदत ज्यांनी EKYCची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पण त्यांना लाभ मिळत नाही आहे का, तर त्यांनी ऑप्शन कुठलं चुकीचं निवडलं तर त्यांनाही ती दिलेली आहे आणि त्यानुसार त्यांची जी दुरुस्ती करण्याचं काम आहे हे सुरू आहे। 31 मार्चपर्यंत त्या संदर्भातलं स्पष्ट जे चित्र आहे ते आपल्याला दिसतं। तर लाडकी बहिणींनो, तुम्ही आतापर्यंत या व्हिडिओमध्ये ऐकल्याप्रमाणे EKYC करणे बंधनकारक आहे। अगर तुम्ही KYC केलेली नसेल तर लवकरात लवकर 31 मार्चपर्यंत KYC करणे अनिवार्य आहे, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाही। EKYC शेवटची तारीख 31 मार्च आहे, तरी लवकरात लवकर EKYC करणे आवश्यक आहे। तुम्हाला अगर तुमचे पैसे मिळत नसेल, मला खूप जणांचा कमेंट आलेला आहे माझे पैसे आलेले नाही, तर तुम्ही आधार लिंक केलेली असेल किंवा तुमची KYC चुकलेली असेल तर एक वेळा ते पडताळून पहा आणि ते बरोबर करून घ्या, नंतर तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे परत मिळेल। तुम्हाला हे माझी माहिती चांगली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या लोकांना माहिती नक्कीच शेअर करा आणि EKYC करणे आवश्यक आहे। EKYC करणे बाकी राहिले असेल त्यांनी लवकरात लवकर EKYC करून घ्या आणि फॉर्म पेंडिंग आहे लवकर प्रोसिजर करून टाका आणि सबस्क्राईब करा।